सामन्याला सुरुवात होते. P1चं षटक घेऊन गोलंदाज आयुष बोकाडे गोलंदाजीसाठी येतोय. सलामीची जोडी अर्थात स्ट्राईक एंडचा फलंदाज राणा. सामन्याला सुरुवात होते. वर्सुली एंड कडून राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू मात्र डॉट येतोय. चांगल्या प्रकारचा चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राणा मोरे आणि त्याचा साथीदार फलंदाज आपण पाहतोय शुभम. ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते वागेश्वर रोड खुर्द या संघाकडून. विपक्ष संघ आपण पाहतोय जय मल्हार अलिबाग पंचकृषी मधील एक नामांकित संघ आज मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या समवेत रोहा पट्ट्यातील एक नामवंत संघ आपल्याला रोड खुर्द हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लावेलसच्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर्ड यूज अँड हँडसम प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक षटकार. कमॉन डीजी. निरीक्षण केलं त्या ठिकाणी. तर विकेट ही गोलंदाजांना पोषक आहे. अचूक टप्प्यावर जर तुम्ही गोलंदाजी केलीत, कारण जो खडबडीतपणा थोडासा आहे तो गोलंदाजाला पोषक असा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने जर तुम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी केलीत तर नक्कीच गोलंदाजांना ही सहाय्यभूत अशी विकेट आहे. आणि महत्वाचं म्हणजे फलंदाजांना सहाय्यभूत कशासाठी आहे तर फलंदाजांना वाऱ्याच्या अपोजिट खेळायचं आहे. गोलंदाजाला अपोजिट साईडला गोलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू चांगलं कमबॅक केला आयुषने षटकार लगावल्यानंतर. तिसरा चेंडू आपण बघितला एक षटकारानंतर चांगलं कमबॅक निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे आणि षटकारांशी खाता उघडलेला आहे ते राणा यांनी. नक्कीच विकास दादा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आहे. आता मात्र चेंडू गुडलँड स्पॉटवरचा हा चेंडू होता आणि चांगल्या प्रकारे याही वेळेला एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशा प्रकारे मात्र फलंदाज आणि गोलंदाजांचं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती षटकातील शेवटचा चेंडू आयुष. यावेळेचा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण. इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात बिनबाद 13 धावा. पहिलं षटक अर्थात P1चं षटक होतं. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन होतं. आता मात्र ते रिस्ट्रिक्शन खुलं झालंय आणि मात्र कशा प्रकारे फलंदाजी होणार बघूया. का दोन्ही फलंदाज राणा यांनी 6 चेंडू खेळले आणि त्या 6 चेंडूवरती त्यांनी तब्बल 13 धावा बॅटच्या साह्याने मात्र आपल्या संघासाठी बनवल्यात आणि मात्र 13 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक घेऊन षटक क्रमांक सार्थक सर पाटील येतोय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2च्या मोर्चावरती सार्थक सर पाटीलला आपण पाहतोय कशा प्रकारे गोलंदाजी करणार. वर्सुली एंड कडून गोलंदाजी करतोय राणा मोरे. चांगल्या प्रकारे एक विध्वंसक फलंदाज म्हणून रोहा तालुक्यामध्ये आपण पाहतोय नामवंत फलंदाज आहे आणि मात्र त्याच्या बॅटमधून 2 झंझावात असे 2 उत्तुंग असे षटकार आपण पाहिले आणि मात्र आज त्याचा बॅटचा झंझावात आपल्याला पाहायला मिळणार का या मैदानावरती. तलवार क्रीडांगण म्हटलं की या मैदानावरती पाहायला किंवा खेळायला खूप चांगलं वाटतं मित्रांनो. चांगल्या प्रकारे 360 अंशाचं मैदान. लॉ फुल टॉस पद्धतीचा चेंडू. याही वेळेला चेंडूवरती एलिव्हेशन नव्हतं
आणि मात्र पकडलाय झेल, संपलाय इथे राणा याचा खेळ. न्यू बॅटर निशी कर्णेकर मैदानाच्या आतमध्ये जातोय. बघूया मोठा फलंदाज आहे निशी कर्णेकर. आज मात्र वागेश्वर रोड खुर्द रोहा वरून हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तलवार क्रीडांगणावरती. आणि मात्र चांगल्या प्रकारे खेळ मैदानावरती होतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक गडी बाद झालाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो, त्या म्हणजेच 13 धावा. चांगल्या प्रकारे धावफलकावरती धावा लागल्यात. 4 षटकांचा सामना आहे. एकीकडे आपण संघ पाहतोय जयमल्लार अलिबाग संघ, त्यांच्या विपक्षामध्ये संघ आहे विरोधामध्ये, तो म्हणजे वागेश्वरी रोड खुर्द रोहा. समोर फलंदाज निशी कर्णेकर. बघूया सार्थक सर पाटील याचा चेंडू यावेळेसचा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल, एक सिंगल. आणि मात्र धावसंख्यावरती होईल बदलाव. 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. आता मात्र प्रथमच शुभमला खेळण्याची संधी या मैदानावरती पाहायला मिळते. सार्थक सर पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. आखूड ठप्प्याचा चेंडू, पंचांचा डिसिजन आलाय. हा चेंडू मात्र वाईट चेंडू आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्स या चेंडूवरती आपण पाहायला. वाईटच्या मदतीने आपण पाहिलं 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगल्या प्रकारे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहा या संघाकडून. सार्थक पुन्हा एकदा सज्ज होते शुभमसाठी. यावेळेचा चेंडू जोरदार अपील मागितलं जातंय आणि मात्र पंचांनी बोट आकाशाकडे उंचावलंय आणि फलंदाज पायचीच्या फलंदाज आशिष मैदानामध्ये दाखल होतोय. चांगल्या प्रकारे फलंदाजी लेग बिफोर द विकेटचं जोरदार अपील पंचांकडे मागितलं आणि मात्र पंचांनी मात्र त्याला स्वीकार दिला आणि मात्र फलंदाज बाद झालाय. पंचांनी 3 गोष्टी पाहिल्या. बॉलची पिचिंग कुठे आहे, बॉलचा इम्पॅक्ट कुठे होतोय आणि तो बॉल स्टंपला हिट करतोय की नाही, या तीन आधारावरती त्यांनी मात्र फलंदाजाला मात्र बाद घोषित केलंय. आशिष डावकुरे हाताचा फलंदाज आपण पाहतोय रोहा या संघावरून. बघूया सार्थक याचा पुढील चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, पकडला झेल आणि संपतोय आशिषाचा खेळ. चला नवीन जाणारा फलंदाज राज मैदानामध्ये जातोय. एका मागोमाग एक फलंदाज मात्र हजेरी लावून जात आहेत. काही संघासाठी धावसंख्या करता आलेली नाहीये. गोल्डन डकचा शिकार होतोय तो आशिष. बघूया पुढील चेंडू सार्थक सर पाटील. चांगला चेंडू आहे. इथं मात्र स्क्वेअर कट केलंय, परंतु तिथे चेंडू मात्र अडवला जातोय. एकच धाव
निशी कर्णेकर आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती. निशी कर्णेकर म्हटलं की मोठा विध्वंसक फलंदाज, ऑलराऊंडर कॅटेगरीमध्ये असणारा, आयकॉन भूमिकेमध्ये असणारा हा निशी कर्णेकर आज मात्र अलिबाग नगरीमध्ये त्याचं सहर्ष स्वागत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे षटकाचं विश्लेषण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि मात्र शेवटचा चेंडू समोर फलंदाज निशी कर्णेकर फुल टॉस पद्धतीचा चेंडू धिरकवण्याचा जरूर प्रयत्न, परंतु तिथे प्रयत्न हाणून पाडलाय गोलंदाजाने निशी कर्णेकर. बॅक टू बोर्ड. ची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 16 या धावसंख्येवर. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आयुष आलेला, आयुषने 13 धावा तब्बल खर्च केल्या आणि त्याच नंतर सार्थक याने 3 धावा खर्च करून 3 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन येणारा गोलंदाज नवीन जाणार फलंदाज साई मैदानाच्या आतमध्ये आयुष बोकाडे पाहायला मिळतोय. माफ करा, प्रिन्स बोकाडे गोलंदाजीसाठी आलाय. 4 षटकांचा सामना आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि मात्र 4 विकेट लागल्यात. वागेश्वरी, रोड खुर्द, रोहा विपक्ष आपण पाहतोय जय मल्हार अलिबाग. चांगल्या प्रकारे सुरुवात केली जय मल्हार अलिबाग या संघाने आणि मात्र प्रिन्स बोकाडे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. वर्सोली एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय प्रिन्स बोकाडे याचा. समोर साई, चांगला फटका आहे तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. एकच धाव सिंगल वरती भर मानावा लागेल आणि मात्र 1च्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मोठे फटके मारावे लागतील. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि मात्र या 4 षटकांच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे धावा या मैदानावरती आपल्याला काढावे लागतील. यावेळेस चेंडू काहीसा लेग ब्रेक पद्धतीचा होता. पंच मात्र आमच्याकडे दोन्ही हात समांतर करून सांगतायत हा चेंडू मात्र ऑफ टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे आणि मात्र वाईट पंचांनी वाईटचा इशारा केलेला आहे आणि मात्र स्कोर कार्ड वरती आणखी एक वाढ धावफलकावरती होते. 18 धावा चांगल्या प्रकारे मात्र धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, मोठा फटका जरूर आलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे, पकडला झेल आणि संपला इथे फलंदाजाचा खेळ. पाचवा लागलेला धक्का आपण पाहतोय वागेश्वरी, रोड खुर्द, रोहा या संघाला आणि मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते ती जय मल्हार अलिबाग या संघाची. आता मात्र मिडल ऑर्डर वरती सर्व काही जबाबदारी येऊन टेकली. कशा प्रकारे इथे कामगिरी करावी लागेल. चला मित्रांनो, यापुढे होणारा सामना बाबदूर खंडाला विपक्ष सम्राट मिथुन तिथे पुरस्कृत गावदेवी वायशे. चला दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी लवकरात लवकर तयार राहायचं आहे.
सामन्याला इथे मात्र सुरुवात होते. चांगल्या प्रकारे इथे मात्र धावफलकावरती धावा लागल्यात ते मित्रांनो 18 धावा आणि मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल जयमल्लार अलिबाग या संघाची. आपल्याला काय माहितीच नाही. प्रिन्स भोकाडे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे. आता मात्र भन्नाट वेगामध्ये गोलंदाजी करतोय तो प्रिन्स भोकाडे. टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी आज मात्र जयमल्लार अलिबाग या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. वागेश्वरी रोड खुर्द रोहा संघ मैदानावरती स्ट्रगल करत आहे. फलंदाज मोठे फटके वारंवार मारण्याचा जरूर प्रयत्न करतोय परंतु त्यांच्या बॅटवरती काहीसा चेंडू येत नाहीये. बघूया यावेळेसचा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. आता मात्र फसवलंय फलंदाजाला आणि मात्र इथे झेल मात्र निसटला हातातून. यष्टीरक्षक मृणाल वर्सोलकरने इथे मात्र झेल मात्र ड्रॉप केलाय आणि मात्र जीवनदान मिळते फलंदाजाला. चांगल्या प्रकारे एक धावीची भर स्कोर कार्ड वरती वाढली जाईल. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी प्रिन्स भोकाडे याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. षटकाचा विचार केला तर 4 चेंडू या षटकामध्ये झालेले आहे. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे मित्रांनो. यावेळेस चेंडूवर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि मात्र चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगला फटका होता. या चौकाराच्या मदतीने 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. षटकातील शेवटचा अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामधील प्रिन्स भोकाडे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू बघूया. शेवटचा चेंडू स्क्वेअर कटचा फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. नयन तांडेल गोलंदाजीसाठी येतोय. शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक. या षटकामध्ये मोठे फटके येणार यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. बघूया पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉर्ड फुल टॉस पद्धतीचा चेंडू मात्र ज्या चेंडूवरचा फायदा उचलता आलेला नाहीये. मोठा फटका मारण्याची जरूर संधी होती फलंदाज श्रेयशाला परंतु ती संधी हुकली. बघूया पहिला चेंडू तर मात्र लॉर्ड फुल टॉस होता परंतु बघूया नयन कशा प्रकारे कमबॅक करेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खोलवर पद्धतीचा चेंडू होता. 20 मध्ये खेळलेला हा फटका पाहायला मिळतोय. एकच धाव सिंगल वरती भर मानला जातोय रोहा या संघाकडून. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. प्रथम सत्रातील आपल्याला पाहायला मिळतोय 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी
आणि मात्र पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. पॅडल स्वीप जरूर केलंय, तिथे मात्र दुसऱ्या धावेचा कॉल नाही आहे, तिथे मात्र थांबवलंय. एकच धाववरती समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणाऱ्या 3 चेंडू या पहिल्या सत्रातील आपल्याला बाकी असलेल्याचा आढावा देत आहेत स्कोरर मित्र दीपिकेश. हाही चेंडू मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी पहिल्या इनिंग मधील. आणि मात्र फलंदाजाला धीम्या गतीने टाकलेले चेंडू मात्र बॅटवरती येत नाहीयेत. बघूया 5वा चेंडू या षटकामधील. पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला पुन्हा एकदा, परंतु चिकी रन्स मैदानामध्ये घेतली जाते आणि मात्र स्कोर कार्ड वरती 1 धाव वाढली जाईल आणि धावफलकावरती धावा लागल्यात तर 26 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि मात्र शेवटच्या चेंडूवरती बघूया मोठा फटका येतोय का रोहा या संघाकडून. शेवटचा अंतिम चेंडू. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटवरती चेंडू येत नाहीये. तोपर्यंत कार्पेटच्या आधारावरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण आणि 3री धाव सुद्धा पूर्ण होते. 4थ्या धावेचा प्रयत्न नाहीये आणि मात्र 3 धावेने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. 29 धावा आणि मात्र 30 धावांचं लक्ष समोर ठेवलंय तर जयमल्लार अलिबाग या संघासमोर 24 चेंडू आणि 30 धावा हा कंपल्सरी चेसिंग असणार आहे. सम्राट मिथुन टिटे पुरस्कृत गावदेवी वायशेप. चला दोन्ही संगणकांना दोन्ही कर्णधार चला नाणेफेकीसाठी यायचं. बापदेव खंडाले विपक्ष किती वाजता निघणार आहेत समजलं. सम्राट मिथुन टिटे पुरस्कृत गावदेवी वायशेप यापुढे होणारा सामना. सांगा म्हणजे स्कोर 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या आणि 30 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते जयमल्लार अलिबाग या संघासमोर. तर बघूया उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार काय बिघडणार याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक विकास दादा साखरकर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद ऋतिक. पहिल्या सामना या स्पर्धेमध्ये तत्पूर्वी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पुन्हा एकदा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना वंदन करतो. त्याचप्रमाणे आमचे आराध्य दैवत समोरच मंदिर आहे खंडोबादेव, याला सुद्धा वंदन करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना मानाचा मुजरा करताना घेऊन चलतो. या शानदार स्पर्धेमध्ये आपल्याला श्री गणेश चालमाला आयोजित सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी पुरस्कृत दमदार आमदार चषक 2025 मध्ये जो पहिला मॅच आहे त्या स्पर्धेमध्ये घेऊन जातो. आपल्याला पहिला सामना रंगलेला आहे तो म्हणजे जयमल्लार अलिबाग विरुद्ध वाघेश्वर रोड खुर्द रोहा. अतिशय चांगली सुरू नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते अलिबाग संघाने पाचारण केलं होतं. रोहा संघाच्या फलंदाजांना फलंदाजीसाठी चांगली सुरुवात करून दिली होती. राणा मोरे यांनी आपल्या संघासाठी पहिल्या षटकात तब्बल 13 धावा काढल्या होत्या आणि नंतर मात्र त्यांचा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट्स गमावत त्यांना चांगले धक्के दिले होते. सार्थक सरपाटीलने अतिशय चांगली भेदक गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा खर्च करून 4 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या संघाने 4 षटकांमध्ये 29 धावांपर्यंत मजल मारलेली आहे आणि 30 धावांचं लक्ष ठेवलेलं जयमल्लार अलिबाग समोर. तत्पूर्वी नाणेफेक झाली का?
या बापदेव खंडाळा संघ नाणेफेक जिंकणे करण्यासाठी या. कर्णधार बापदेव खंडाळा नाणेफेक करण्यासाठी या, कारण आपला अपोजिट संघ गावदेवी वायशेत संघ इथे हजर आहे आणि त्यांचे मनोधैर्य जोपर्यंत उंचावले तोपर्यंत या, कारण काल त्यांचा संघ सुपर 5 मध्ये गेलेला आहे आणि खरोखर अभिनंदन तुमचं करतो मी. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलात. खंडाळे संघाने सुद्धा चांगली लढत दिली होती त्यांना, परंतु तो बदला घेण्याची वेळ. पहिला चेंडू चांगले स्वागत करतोय गोलंदाजाचा चेंडू जातोय कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये 1 बाउंस सीमा रेषा पार चौकार. आपण बघतो आयकॉन खेळाडू आहेत निशित कर्णेकर बॉस फायटर संघाचा आणि या ठिकाणी सँडो वॉटर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार मृणाल वर्सोलकर. दोन्ही खेळाडूंना आपण बघितलं होतं दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये एकमेव दोन्ही संघाचे कर्णधार होते. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान संघाचा हा ऑलराऊंडर कर्णधार होता. निशित कर्णेकर गोलंदाजीसाठी आलेला आहे. पुढच्या चेंडूवर मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि क्या हो रहा है भाई, हे काय झालं. हातातून चेंडू एक सोपा झेल सोडलाय आणि हा सोपा झेल नाहीये तर मित्रा तू मॅचच गमावली आहे असं म्हणायला लागेल. बघूया काय होतं थोड्या वेळामध्ये, कारण मृणालला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं अशा प्रकारामधला झेल होऊ शकतो. कारण धावसंख्या झाले 5, धावसंख्येचं पाठबळ 29 धावांचं आहे आणि त्या धावा रोखण्यामध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची सुद्धा साथ महत्वाची आहे. पुढचा चेंडू बॅकफुटवर जाऊन परकट करण्याचा प्रयत्न पुन्हा हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक करणारा क्षेत्ररक्षक पुन्हा गोंधळला, थोडंसं मिसप्लेस झालं. एक धावही होणार नव्हती तिथे पुन्हा 2 धावा आलेल्या आहेत आणि या 2 धावांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 7 धावांवर. नाणेफेक नंतरच्या मॅच झाले, खंडाळ्याने नाणेफेक जिंकलेली आहे. तुमचा निर्णय लगेच थोड्या वेळात अपेक्षित आहे. आपण पोहोचा तिथे आणि लगेच आम्हाला इशारा करा जेणेकरून आपल्या अपोजिट संघाला पडप करता येईल. धावसंख्या 7 झालेली आहे. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज झाला फलंदाज. चांगला चेंडू निशित कर्णेकर एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण त्याचा खेळ बघितला होता. अतिशय चांगला बेस्ट ऑलराऊंडर मध्ये त्याची गणना केली जाते. असा हा गोलंदाज चांगलं कमबॅक केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकांची ती साथ मिळालेली नाहीये. अन्यथा लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याला प्राप्त झाल्या होत्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, अतिशय भेदक पद्धतीचा हा चेंडू होतो. ब्लॉक होल केला होता, परंतु फलंदाज वारंवार बचावले जातात. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. मी अगोदरच म्हटलं होतं की गोलंदाजांना पुरेक अशी विकेट आहे, कारण चेंडूचा जो खडबडीतपणा आहे विकेटवरचा तो फलंदाजाच्या मनात धडकी बनवणारा विकेट आहे ती. यस, दॅट्स अ व्हेरी गुड डिलिव्हरी. अतिशय चांगला योग्य टप्प्यावर अचूक टप्प्यावर चेंडू टाकला होता, परंतु या चांगल्या चेंडूंना जर क्षेत्ररक्षकांची साथ असते आणि मृणाल वर्सोलकर जर बाद झालेला असता तर मात्र चित्र वेगळं दिसलं असतं. परंतु बघूया, जोपर्यंत मृणाल वर्सोलकर मैदानात आहे तोपर्यंत सामन्याचं पारडं किती धावा असल्या तरी अलिबाग संघ आपल्या बाजूने करण्यात कोणतीही शंका नाहीये. परंतु निशित कर्णेकर यांचं एक अतिशय चांगलं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7 धावा, बिनबाद 7 धावा. चांगली सुरुवात. गोलंदाजाचं नाव अंकुरला मात्र 3 चेंडूंवर कोणतीही धाव काढता आली नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. दुसरे षटक आशिषच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय तो रोटखुर्द संघाच्या कर्णधाराने. बघूया आशिष काय करतो. मृणाल एक 360 डिग्री होल्डर फलंदाज आहे आपल्या अलिबाग तालुक्यामधील. एक बेस्ट बॅटिंग त्याची आपण बघायला मिळाली होती ती महाडच्या मैदानामध्ये. आता जी चालू पावसाअभावी जी स्पर्धा रद्द झाली त्या मैदानामध्ये ज्या पद्धतीने मृणाल वर्सोलकर खेळलाय ना, संपूर्ण क्रिकेट विश्वाचे त्याने नेत्रदीपक अशी फलंदाजी करून पारणं डोळ्यांचं पेरलं होतं. अप्रतिम अशी फलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली होती. जेव्हा जेव्हा मोठे मोठे फलंदाज बाद झाले त्यावेळी एखादी सामना आशिषच्या पहिल्या चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जातो, सीमा रेषेच्या बाहेर. अतिशय चांगला दर्जेदार असा हा धावांची
संघाची धावसंख्या सुद्धा 13 पर्यंत पोहोचवलेली आहे. आशिषचं स्वागत केलंय कारण या विकेटवर चांगली गोलंदाजी तुम्ही करू शकता. पुन्हा एकदा झोपून मारण्याचा प्रयत्न केलाय. 360 डिग्री होल्डर म्हणतो तो उगाच नाही. इट्स अ फॅन्टास्टिक शॉट, कन्झिक्युटिव्ह षटकार. प्रकारे स्थिरावण्याची संधी दिलेली नाही मृणाल याने. लागोपाठचे 3 षटकार मारल्यानंतर मात्र सामन्यामधील जी हवा होती ती मात्र काढून घेतलेली आहे. अतिशय दर्जेदार मी म्हटलं होतं. पुन्हा एकदा लोअर फुटपाथ चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रात मारला जातो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मिळतो. याच्या पलीकडे काही मिळणार नाही परंतु सिंगल सेअर स्ट्राईक रेटवर येतावा. एक धाव येणे स्ट्राईक मात्र रेटावर येतो. धावसंख्या झाली 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आपण बघितलं अंकुरला. पुन्हा एकदा फलंदाज जोरदार अपील आणि फलंदाजाला बाद ठरवलेला आहे पंचांनी. लेग बिफोरची ही विकेट पहिली सफलता रोहा संघाला मिळते. ती आशिषच्या अंकुरच्या रूपामध्ये. अंकुर 10 देऊन परततो. त्यामध्ये त्याने तब्बल 5 चेंडूंचा सामना केला. 2 धावा वैयक्तिक काढल्या आणि 10 देऊन तंबूत परततो. परंतु फलंदाज बाद झालेला आहे परंतु देर आहे. थोडीशी उशीर झालेला आहे. पहिल्याच जर तो 2 झेल घेतले असते तर सामन्याचं चित्र वेगळं दिसलं असतं. आणि ह्या विकेटचं बघितलं तर खरोखर 29 धावा सुद्धा चॅलेंजेबल ठरू शकतात. राजेश सारंग येतोय. पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा 90 अंशाच्या काटकोनात वळतो. यष्टिरक्षकाच्या हातात जातो. फलंदाजाला बघत बसावं लागतं. बॅट नक्कीच फिरवली होती परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आलेला नाहीये. आणि बघता बघता हे थोडंसं महागडं संघाला महागडं नाही तर खूप महागडं षटक समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 26 धावा, 26 रन. जिंकण्यासाठी मात्र 3 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तैनात आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चूक करत नाहीये आणि मृणाल वरसोलकरची एक जबरदस्त आक्रमक पारी समाप्त. फलंदाज बाद. चेंडूवर आणि राणा यांच्या एक लोअर फुटपाथ म्हणजे एक लॉलीपॉप चेंडू टाकला होता राणांनी परंतु राणा मोरे यांनी परंतु मृणालला अंदाज आलेला नाही. चेंडूचा मारण्याचा प्रयत्न केला आणि जो डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये एक सोपा झेल दिला आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परत केला. मृणाल अतिशय चांगली खेळी आपल्या संघासाठी बनवली. 24 धावांची आक्रमक खेळी जमवली आणि यावेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. चेंडू जातो सीमा रेषा पार. झणझणीत आणि संस्कृत असा हा दणकेबाज धडाकेबाज विजयी षटकार. वाजंत्री
प्रवेश केलेला आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. रोटखुर्द संघाला स्थिर स्थावर व्हायला संधी मिळालेली नाहीये. प्रयत्न चांगला होता त्यांचा, क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाहीये आणि त्यांना पहिल्याच फेरीमध्ये पराभवाचा सामना, त्यांना माहिती आहे काय फायदा नाही, असे सामने होतच असतात. कधी जीत तो कधी हार होते, जिंदगी की यही रीत है. पहिला सामना समाप्त होतो या ठिकाणी. दुसरा सामना बापदेव खंडाळा विरुद्ध गावदेवी वाईशेत या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल लागलेला आहे तो खंडाळा संघाने, आणि नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. माझी त्यांना सूचना आहे की आपण आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. खंडाळे संघ एक प्रतिनिधी पाठवा.